गजर माऊलीचा, गजर माऊलीचा, नाचू विठू तुझा करू अनुवाद। जिकडे पहावे तिकडे सर्वमय गोविंद, आनंद रे विठोबा झाला माझे मनी। देखिले लोचनी विटे सहित पाऊले, न करी तप साधन रे मुक्तीचे सायास। हाची जन्मोजन्मी गोड भक्तीचा रस, आनंद रे विठोबा झाला माझे मनी। देखिले लोचनी विटे सहित पाऊले, तुका म्हणे आमा प्रेमाऊने ते काही। पंढरीचा राणा साठविला हृदयी, आनंद रे विठोबा झाला माझे मनी। देखिले लोचनी विटे सहित पाऊले, समचरण सरोजम सांद्र नीलांबुदावम, जगन्निहित पाणिं मंडनं मंडनानां। तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं, सदैव धवलहासं विठ्ठलं चिंतयामि। पांडुरंगा करो प्रथम, पांडुरंगा करो प्रथम, पांडुरंगा करो प्रथम, रंगा करो प्रथम। दुसरे चरण संतातिया, दुसरे चरण संतातिया। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताच्या। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरु दास तुका। ज्ञानेशु भगवान विष्णुर निवृत्तेर भगवान हरः, सोपानो भगवान ब्रह्मा। मुक्ताख्या ब्रह्मचित्कला सेवे लागी सेवक, सेवे लागी सेवक, सेवे लागी सेवक, सेवे लागी सेवक। तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा, लागलो निज चरणा, तुमच्या लागलो। लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा। अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावेरो। श्री माऊली मेरे मात हे, पिता मेरो तुकाराम। इन दोनों के चरणों में प्रभु मेरा कोटि कोटि प्रणाम। विठला विठला गाऊ नाचू विठू तुझा करू अनुवाद। जिकडे पहावे तिकडे सर्वमय गोविंद, आनंद रे विठोबा झाला माझे मनी। देखिले लोचनी विटे सहित पाऊले। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी
प्राप्तस्थली कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगदवंदनीय जगद्गुरु श्री संत संत मान्य लोकमान्य जगमान्य वारकरी संप्रदायाच्या कलस्थानी असणारे देहूचे साधू संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय तुकोबारायांचा भूपाळीपर प्रकरणातला अभंग सेवेसाठी निवडला. विठ्ठल विठ्ठल अभंग अत्यंत गोड आहे, जगद्गुरु तुकोबारायांचा आहे आणि भूपाळीपर प्रकरणातला आहे. अभंगाच्या संबंधाने विस्तृत चिंतन ठेवण्यापूर्वी थोडासा परिहार देणं उचित आहे, गरजेचं आहे. आजची ही कीर्तन रूपी सेवा किम निमित्त आहे सगळ्यांना श्रोते बघा, सगळ्यांना माहिती आहे, पण तरी सुद्धा वक्ता या नात्यानं सांगणं गरजेचं आहे. सालाबाद प्रमाणे चालत असलेला हा त्रैदिनी कीर्तन महोत्सव आणि याही वर्षी मोठ्या आनंदाने मोठ्या भक्तिभावाच्या वातावरणामध्ये धर्मनाथ बीज उत्सवाच्या निमित्तानं गेल्या अनेक वर्षापासून चालत असलेला वर्ष 15वे, या 15व्या वर्षात या 15व्या वर्षी या 15व्या वर्षातलं आजचं हे पहिलं कीर्तन आहे, पहिलं कीर्तन पुष्प आहे. कीर्तन सेवेसाठी माझ्या सन्मुख बसलेल्या संपूर्ण माझ्या जगन्माता मुक्ताबाई, प्रथमतः आपल्या सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक. तदनंतर राजा जनकासारखे, राजा परीक्षितीसारखे आपण सगळी श्रोती मंडळी आहात, आपल्याही सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो. आणि आजच्या या कीर्तनातली गान गंधर्व सभा अत्यंत श्रीमंत आहे. विठ्ठल विठ्ठल माझ्या पाठीमागे उभे असलेले विनेकरी बाबांपासून तर इथपर्यंत माळी बाबांपर्यंत ही सगळी अगदी तोला मोलाची सगळी मंडळी, एक एकाहून बळी महाराज. इथं टाळ वाजवणारे उद्धवासारखे, वीणा वाजवणारे नारदासारखे, मृदंग वाजवणारे इंद्रासारखे आणि गायन करणारे अर्जुनासारखे अत्यंत गोड वातावरण आहे. अत्यंत या महाराष्ट्रातली, आपल्या नाशिक जिल्ह्यातली सगळी नामवंत गायनाचार्य, मृदंगाचार्य आज या कीर्तन सेवेसाठी, या सप्ताहासाठी उपस्थित आहे. प्रथमतः श्री हरिभक्तीपरायण, एक ज्येष्ठ उत्कृष्ट मृदंगवादक, या परिसराचं वैभव हरिभक्तपरायण संतोष महाराज ताठे, पण वाजवणं सरळ आहे बरं का, अत्यंत गोड. या वयात इतका सुंदर मृदंग वाजवतात. आदरणीय महाराजांचे सुद्धा मनस्वी धन्यवाद. ज्या अर्थी तुम्ही सगळे जण हसले ना, याचा अर्थ यात काहीतरी गुपित बघा. आदरणीय ताठे महाराजांचे सुद्धा धन्यवाद. आपल्या परिसराचं वैभव. बरं, हे गाव सावळी गाव, सावळी गाव, आणि मला तरी वाटतं इकडं चाटोरी गाव, हे 2 शिव आहे. नायगाव 3 शिव आहे, बरोबर आहे. 3 शिवांच्या बरोबर मध्यभागी सीमेवरती असलेलं हे ठिकाण आहे गुरु गोरक्षनाथांचं. खर तर मनोज महाराज, बाजीराव महाराज, तुमच्या करता हे फार छान आहे. वा, तुम्हाला या सीमेवरती राहून सगळीकडे लक्ष देता येतं. इकडं निफाड तालुकाही पाहता येतो आणि इकडं सिन्नर तालुकाही आपल्याला जोपासता येतो. आणि देव बरोबर नियोजन करतो बरं का. आणि मला तरी वाटतं अशाच 2 व्यक्तींची गरज इथं होती बरं का. या दोघांबद्दल काय बोलावं महाराज. या सप्ताहाचे गोड असलेले हे दोघही जण मार्गदर्शक आहे, आमचे परम सन्मित्र आहे. मनोज महाराज असतील, आदरणीय बाजीराव महाराज असतील. महाराज आपल्याला सगळ्यांना सुपरिचित आहे. गोड त्र्यंबकेश्वरलाही त्यांचा पायी दिंडी सोहळा निवृत्तीनाथांच्या दर्शनाकरता जातो. आणि आता मला तरी वाटतं सोहळ्याबरोबरही निवृत्तीनाथांबरोबर पायी दिंडी सोहळा आता गेले 1-2 वर्षापासून पहिलं वर्ष झालेलं. पण लय गोड आनंदामध्ये पहिलं वर्ष त्यांचं पार पडलं. महाराज ही निस्वार्थी मंडळी बरं का. तुमच्या परिसराला लाभलेले हे लय गोड हिरे महाराज, हे महात्मे. महात्मा म्हणजे जो काही लय गोड कीर्तन करतो तो महात्माच असेल असं नाही. लय विद्वान असेल, लय हुशार असेल, लय त्याचं कीर्तन छान असेल,
तो कदाचित महात्मा असेल असं सांगता येत नाही, पण हे दोघही जण मी या नारदाच्या गादीवरून सांगतो, खरंच आपल्या परिसराचं वैभव आहे महाराज, आणि ते गरजेचे होते आणि ते इथं नियोजित आहे. महाराज या दोघांबद्दल काय बोलावं, निस्वार्थी सेवा आहे महाराज. आता बरेचसे कीर्तनकार पायी दिंडी सोहळ्यामध्ये असतात, पण ते दिंडीत कधीच नसतात, एकतर पुढे नाही तर मागे असतात. पण हे दोघा जणांची जोडी अशी महाराज सदैव बरोबरही राहतात आणि आपलं मुख्य प्रयोजन आहे पायी दिंडी सोहळ्यामध्ये सातत्याने भजन करणं. येत नसेल भजन गायन येत नसेल, पण महाराज गिरधर लाल तो भाव का बोका, राग कला नाही जानत तुका, त्याला बाकी दुसरं काही नाही. पण या दोघांच्या अंतकरणामध्ये भगवान परमात्म्याविषयी जो भाव आहे तो भाव फार महत्वाचा आहे. ही दोघही जण फार तोलामोलाची. महाराज मी त्यांच्या समोर बोलावं, ते माझ्यापेक्षा ज्येष्ठ आहे, त्यांच्या समोर मी बोलावं एवढी माझी पात्रता नाही, पण तरी मला त्यांनी निमंत्रण दिलंय आणि त्या निमंत्रणातून आपल्या सगळ्यांचं मला आज दर्शन होतंय. इकडं आपल्या नाशिक जिल्ह्याचं वैभव संजय महाराज असतील, आदरणीय अमोल महाराज असतील, इकडं माळी महाराज असतील, आदरणीय हरिभक्तपरायण अमोल, ते अमोल महाराज, आदरणीय बाबा चाटोरीचे का, ही सगळी मंडळी अगदी तोलामोलाची आणि जीवाभावाची मंडळी. दोन धड धाकट असे चोपदार आहे महाराज, लय गोडे. या दोनही चोपदारांकरता टाळी वाजवा. इकडं जणू काही मावळेच उभे नाही का. अत्यंत गोड आणि समर्पक नियोजन आहे. पेटीवादक असतील, संपूर्ण टाळकरी मंडळी असतील, पुनश्च एकदा सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो आणि माझ्या वाणीला याच ठिकाणी पूर्ण विराम देतो. जेवायचं नाही का तुम्हाला, जेवायचं आहे ना. आणि कीर्तनाची वेळ सुद्धा फार छान आहे बरं का. नाही तर आपलं 9 ते 11 म्हटले की लोक 11च्या आधीच करून मोकळे होऊन, बरोबर आहे की नाही. मग ते दिवसाचे वाजू द्या नाही तर रात्रीचे वाजू द्या, पण लोक केल्याशिवाय राहत नाही. दिवसाचे वाजले की खाण्या करता आणि रात्रीचे वाजले की झोपण्या करता. पण ही वेळ फार गोड आहे आणि मला तरी वाटतं आमच्या माता माऊल्यांकरता ही सगळ्यात गोड वेळ आहे. मी का असं म्हणलो त्यांच्याकरता, त्याचं कारण असं आहे, त्यांना कशाचीच कटकट नसते. संध्याकाळच्या स्वयंपाकाची नाही, भांडी धुण्याची नाही, अजिबात काही. मस्त शेतातून आलं, ड्युटीवरून आलं की कीर्तन श्रवणा करता, हरिपाठा करता यायचं. आणि मला तरी वाटतं आपलं कमीत कमी 3.5 दिवस ते कर्तव्य आहे बरं का. आपण सगळ्यांनी त्या बहुसंख्येने उपस्थित आहे, गेले वर्षभर ते आपल्याला पोचतात, आपली व्यवस्था करतात. कमीत कमी 3.5 दिवस तरी आपल्या हातात आहे का त्यांची व्यवस्थित व्यवस्था केली पाहिजे. म्हणून पहिल्यांदा त्यांना भोजन देत जा, पहिली पंगत त्यांची असू द्या. गोड असं वातावरण आहे आणि मला तरी वाटतं आजचं हे कीर्तन कदाचित कोणाला नाही व्यवस्थित ऐकता आलं किंवा एखादा झोपला बी ना तरी त्याला हे कीर्तन याच्यानंतरही परत कधी ऐकता येईल अशी व्यवस्था. गजर माऊलीचा युट्यूब चॅनल, आदरणीय आमचे कांगणे माऊली, माऊलींचे सुद्धा धन्यवाद, आभार व्यक्त करतो. अत्यंत गोड असं समर्पक वातावरण आहे. मी माझा परिहारामध्ये जास्त वेळ खर्च करणार नाही. मला पहिलेच सांगितले आदरणीय बाळासाहेब भाऊंनी, महाराज तुम्ही कोणाचेच नावं घ्यायची पण नाईलाज को क्या इलाज. बघा अत्यंत गोड असं नियोजन आहे. मी आपला जास्त वेळ घेणार नाही आणि मला तरी वाटतं मी परिहारातला लय कच्चा कीर्तनकार आहे बरं का. मला परिहाराच्या संबंधाने जास्त बोलताच येत नाही. परिहारामध्ये तेच कीर्तनकार जास्त पक्के असतात की त्यांना पुढच्या वर्षी ज्याच्या ज्याच्या लक्षात येईल त्याने घ्या. म्हणून परिहारामध्ये मी जास्त वेळ खर्च करणार नाही, कारण मला माहिती आहे यानंतर तुम्हाला 9च्या आत भोजन फार महत्वाचं आहे. दररोजची वेळ आपली 7 वाजेची असेल, 8 वाजेची असेल, पण आज 9 वाजणारे. 9च्या पुढे मी अजिबात जाणार नाही. त्याच्या आतच कीर्तन समर्पित करण्याचा प्रयत्न करेल, पण जोपर्यंत बोलेल तोपर्यंत अगदी जीवाचे कान करून कीर्तन श्रवण करायचे बरं का सगळ्यांनी. जास्त वेळ बोलणार नाही, अगदी थोड्या वेळ बोलणार आहे, पण गोड चिंतन ठेवतो बघा. भजन करा विठ्ठला विठ्ठला. आदरणीय जगन्माता मुक्ताबाई, एक महिला कीर्तनकारांच्या यादीतलं गोड असलेलं नाव श्री हरिभक्तीपरायण मंगलाताई जेजूरकर, नवनाथ महाराज जेजूरकर, ही अगदी जिव्हाळ्याची सगळी मंडळी आहे महाराज. म्हणून पुनश्च एकदा सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक आणि परिहाराला इथंच विराम. विठ्ठल विठ्ठल. आता चला अभंगाकडं. जगद्गुरु तुकोबारायांचा लई गोड अभंग घेतलाय बघा, ऐका.
अभंगाची भूमिका आपल्या समोर ठेवतो. या अभंगाचं वैशिष्ट्य पहिले आपल्या समोर व्यक्त करतो. या अभंगाचं वैशिष्ट्य असं आहे, जरा काहीतरी वेगळं चिंतन व्हावं म्हणून या निमित्तानं हा अभंग घेतला. तसे माझे सगळ्यात जास्त अभंग भूपाळीपर प्रकरणातले बसले बरं का. आज मी हा अभंग शेवटचा आहे भूपाळ्यांमधला, त्यातला हा अभंग निवडला. या अभंगाचं वैशिष्ट्य असं आहे, या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय भगवान परमात्म्याशी संवाद साधताय. काय करतायत? संवाद साधताय. पण ऐका ना, या जगद्गुरु तुकोबारायांचा भगवान परमात्म्याशी संवाद जरी साधत असले ना, पण या संवादाचं वैशिष्ट्य असं आहे, हा अभंग एकेरी संवादाचा आहे. कसा आहे? एकेरी संवादाचा. म्हणजे इथं फक्त तुकोबारायच बोलताना आपल्याला पाहायला सापडतात. तुकोबाराय एकटे बोलतायत बरं का फक्त. आणि मला तरी वाटतं आपल्या मराठी भाषेमध्ये संवाद साधण्याकरता निदान 2 व्यक्ती तरी एकत्र यावे लागतात, त्याच्याशिवाय संवाद परिपूर्णत्वात जात नसतो. बरोबर आहे की नाही? 2 माणसं तरी लागतात महाराज. एखादा माणूस एकटाच जर बडबड 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 करायला लागला ना, तर लोक सप्ताहाला वर्गणी दिल्यापेक्षा वर्गणी गोळा करून त्याला नागपूरला पाठवल्याशिवाय राहणार नाही. ज्या अर्थी एकटंच बडबड करतय याचाच अर्थ त्याचा वरचा मजला भाड्याने देणे म्हणजे काय? रिकामा आहे बुवा असं. मग संवाद साधण्याकरता निदान 2 व्यक्ती तरी असाव्या लागतात, त्याच्याशिवाय संवाद हा परिपूर्णत्वात जात नाही. पण या अभंगाचं वैशिष्ट्य असं आहे, या अभंगामध्ये फक्त जगद्गुरु तुकोबारायच आपल्याला बोलताना पाहायला सापडतात. पण त्यावर भगवान परमात्म्याच्या काय प्रतिक्रिया असतील त्या मात्र आपल्याला अनुमानाने शोधायच्या आहे बरं का. मी काय बोलतोय, थोडा इको कमी करा माऊली. सिस्टीम वाले तुमचं नाव राहून गेलं नाही का? गोड सिस्टीम आहे आपली सुद्धा. धन्यवाद. बघा, 2 माणसं एकत्र आल्याशिवाय संवाद कधी परिपूर्णत्वात जात नसतो. पण जगद्गुरु तुकोबारायांचं हे एकेरी बोलणं आपल्याला पाहायला सापडतं, एकटे बोलताना पाहायला सापडतात. पण त्यावर भगवान परमात्म्याचं काय बोलणं आहे, काय प्रतिक्रिया आहे, त्या मात्र आपल्याला फावलेल्या वेळेमध्ये अनुमानाने आपल्याला त्या शोधाव्या लागणार. त्यावर काय देवाने काय प्रतिक्रिया दिल्या असतील त्या अनुमानाने शोधणं फार गरजेचं आहे महाराज. किंवा अनुमान 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 म्हणजे काय? हनुमान नाही बरं का. तसे हनुमान हे रामायणातले अनुमानच होते. मी काय बोलतोय आपल्या लक्षात येतंय ना? हनुमान हे रामायणातले अनुमानच होते. भगवान परमात्मा जोपर्यंत हनुमंताच्या रूपाने अनुमान काढत नसत तोपर्यंत भगवान परमात्मा पुढे कधी जात नाही. पहिले अनुमान. तसं आपल्याला हे अनुमानाने सिद्ध करायचं. किंवा अनुमान अनुमान कशाला म्हणायचं आहे? हे सावळी गाव, चाटोरी गावे आणि नाये गाव, या 3ही गावांमध्ये नद्या आहे बघा. नद्या, या 3ही गावांमध्ये पाऊस पडला नाही. अनुमान कशाला म्हणायचं मला ते सांगायचं. या 3ही गावांमध्ये पाऊस पडला नाही, पण या 3ही गावांच्या नद्यांना पूर आला. याचाच अर्थ उगमस्थानी कुठेतरी पाऊस पडला असला पाहिजे. हा काय? अनुमान. किंवा एखाद्या हॉल समोर 500 चपला पडलेल्या असतील, याचाच अर्थ आतमध्ये काहीतरी मीटिंग चालू आहे. हा काय? किंवा 5-50 लोक एकत्र येऊन रडण्याचा कार्यक्रम चालू आहे. हनुमान. याचाच अर्थ तिथं बऱ्यापैकी कोणीतरी गेलं असलं पाहिजे. किंवा आमच्या माता माऊल्यांना एक प्रश्न विचारतो बघा, मी अनुमान सिद्ध करतो. अनुमानाने आपल्याला शोधायचं आहे आज भगवान परमात्म्याच्या प्रतिक्रिया. माता माऊल्यांनो, बस मध्ये बसण्याकरता किती सीटांना जागा असते? मी तुम्हाला का विचारलं? कारण ते सरकारने तुम्हाला फ्री केली म्हणून. नाही तर इकडे प्रश्न विचारला असता. तसं तुम्हाला नाही देता आला तर यांनाच विचारणार आहे मी. हे काही कमी प्रवास करत नाही. बस मध्ये बसण्याकरता किती सीटांना जागा असते? 60. त्या मुली करता टाळी वाजवा, तिनं 55 सीट सांगितली. एका बस मध्ये 60 नाही 55 सीट बसली जातात. 55 सीट असतात. पण ऐका ना, बस मध्ये 55 सीटांना जागा असते, पण एखादी बस अशी असते की त्या बसमध्ये 155 लोक बसलेले असतात. ज्या बसमध्ये 55 सीटांना जागा असते, पण एखाद्या बसमध्ये 155 लोक बसलेले असतात, पण तरी सुद्धा त्या बसमध्ये एखादं सीट रिकामच असतं. मी काय बोलतो आपल्या लक्षात येत आहे ना? 155 लोक बसूनही त्या बसमधलं कधी कधी एखादं सीट रिकामच असतं. त्याचं कारण काय असतं? तर त्याचं कारण असं असतं, त्या सीटावर बऱ्यापैकी कोणीतरी काहीतरी करून ठेवलेलं असतं. हा काय आहे? अनुमान. हा, अनुमानाबद्दल बोलतोय मी.
मला तरी वाटतं अजून काही काहींच्या लक्षातच आलं नाही. परत अधिक थोडं खालच्या भाषेत बोलण्याचा प्रयत्न करतो. काय झालं, बाप आणि मुलगा कोवळ्या उन्हामध्ये सकाळची वेळ होती. बाप पेपर वाचत होता आणि मुलगा अभ्यास करत होता. तेवढ्यात घरातून एक काचेचं भांड त्याच्या बापाच्या कानावर फुटण्याचा आवाज आला. बाहेर बसलेले होते, काचेचं भांड फुटलं आणि बापाच्या कानावरती आवाज आला. घरात काचेचं भांड फुटलं, आवाज आला. मग त्याने सांगितलं, ए बाळू उठ, घरामध्ये तुझी बहीण आहे, तुझी आई आहे आणि तुझी बायको आहे, पैकी काचेचं भांड कोणाच्या हातून फुटलं जाऊन पाहून. मुलगा एक नाही दोन नाही, बर. बापाला असं वाटलं कदाचित याला ऐकायला गेलं नसेल. हा करतील ते बंद असू दे, तुम्ही नका करू, चालू तुमचं. बघा, बापाने पाहिलं कदाचित याला ऐकायला गेलं नसेल. परत बापाने त्याला सांगितलं, ए बाळू जा, घरामध्ये तुझी बहीण आहे, तुझी बायको आहे, तुझी आई आहे, पैकी काचेचं भांड कोणाच्या हातून फुटलं जाऊन पाहू नये. तरी बाळू एक नाही दोन नाही. शेवटी बाप चिडला. बाप तो बाळूला म्हणू लागला, ए मूर्खा, तुला 100 वेळेस सांगितलं कळत नाही का? सांगितलं किती वेळेस होतं, पण आपली पद्धत आहे म्हणण्याची. तुला 17 वेळेस सांगितलं, 100 वेळेस सांगितलं. बाप म्हणला, अरे तुला इतक्या वेळेस सांगितलं का, जा पैकी काचेचं भांड कोणाच्या हातून फुटलं जाऊन पाहू नये. तो मुलगा म्हणाला, इथून न जाता इथूनच सांगितलं तर. बाप म्हणे, तू काय अंतर्ज्ञानी का? मुलगा म्हणाला, त्याच्याकरता अंतर्ज्ञानाची गरज नाही. बरं सांग, ऐका म्हणे, जर कदाचित माझ्या बहिणीच्या हातून जर काचेचं भांड फुटलं असताना तर 2-4 शिव्या तरी आपल्याला इथपर्यंत कानावर ऐकायला आल्या असत्या. ज्या अर्थी शिव्या ऐकायला आल्या नाही, याचाच अर्थ काचेचं भांड माझ्या बहिणीच्या हातून फुटलं नाही. फुटलं. मग घरामध्ये माझी बायको आहे, माझ्या बायकोच्या हातून जर काचेचं भांड फुटलं असतं तर तिचा उद्धार, तिच्या अख्ख्या खानदानाचा उद्धार आणि तिच्या बरोबर माझाही उद्धार. ज्या अर्थी हे काही ऐकायला येत नाही, याचाच अर्थ काचेचं भांड तिच्याकडूनही नाही फुटलं. मग घरामध्ये आता शेवट राहिली ती आई आहे. काचेचं भांड फुटलं, पण काचेचं भांड फुटल्यानंतरही घरामध्ये एकदम मौन श्रद्धांजलीचा कार्यक्रम चालू आहे. याचाच अर्थ काचेचं भांड हे घरच्या गृहमंत्र्याच्या हातून फुटला असावा. हा काय अनुमान आहे. आता तरी कळलं की नाही का? अजून सांगू याच्या पुढे, मला अनुमानामध्ये जास्त वेळ घ्यायचा नाही. तसं आजच्या या अभंगाचं सुद्धा असंच वैशिष्ट्य आहे. यावर जगद्गुरु तुकोबराय बोलताना आपल्याला पाहायला सापडतात. पंढरीश पांडुरंग परमात्म्याशी संवाद साधतायत, पण संवादाचं वैशिष्ट्य असं आहे, हा एकेरी संवाद आहे. या अभंगामध्ये फक्त जगद्गुरु तुकोबरायांचं बोलणं दिसतं, पण त्यावर काय भगवान परमात्म्याच्या प्रतिक्रिया आहे त्या मात्र आपल्याला अनुमानाने शोधाव्या लागतात. अनुमानाने शोधाव्या लागणार आहे. एखादा जाणकार श्रोता म्हणेल, 2 माणसं एकत्र आल्याशिवाय जर संवादच होत नाही, मग यांचा कसा संवाद झाला असेल, देवाचा आणि तुकोबरायांचा? त्याच्याकरता या गोष्टी तुम्हाला पटवून देण्याकरता काय आम्हाला जास्त 8 तास करण्याची गरज भासत नाही. आता एकटाही माणूस बडबड करतो, बाथरूम मध्ये चालूच असतं, हे साधन आलं आपल्याकडं. एकटा माणूस चॅटिंग, एकटा माणूस बडबड करतो. आता समजा इथं एखादा माणूस बसलेला आहे, आता बाबांना फोन आला, समजा एखाद्या सद्ग्रस्ताला आपल्या लक्षात येतं हे बोलतात ना, इथं बाबा बोलले असते तर पुढचा माणूस काय बोलतोय या बाबांच्या बोलण्यावरून आपल्या लक्षात येतं. मी काय बोलतो आपल्या लक्षात येतं ना. कदाचित फोन रिसीव्ह केला असता, फोन उचलला असता, बाबा बोलले असते, उद्या 9 वाजेला कसं शक्य आहे? याचाच अर्थ बाबांना उद्या 9 वाजेला तिकडं काहीतरी निमंत्रण दिले, बोलवून आलं. या आपल्याला इथं बसलेल्या बाबांचं बोलण्यावरून लक्षात येतं समोरचा काय म्हटलं असा. तसं तुकोबरायांचं आणि भगवान परमात्म्याचं हे जरी एकेरी संवाद असला, पण त्या एकेरी संवादाचं वैशिष्ट्य असं आहे, त्यावर भगवान परमात्मा काय बोलणार आहे ते आपल्याला अनुमानाने शोधायचंय. विठ्ठल विठ्ठल. मग चला अभंगाकडं. अभंग फार गोड, एकेरी संवादाचा हा अभंग. बघा, प्रसंग असा आहे, कुठल्याही अभंगाला काहीतरी भूमिका असते. अभंग कसा निर्माण झाला असावा याची काहीतरी भूमिका मांडून कीर्तनकाराला अभंगात प्रवेश करावा लागतो. या अभंगाची भूमिका मी माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे मांडणार. ऐका, प्रसंग असा आहे, जगद्गुरु तुकोबराय वारस हक्काने लाभलेली ही भक्तीची परंपरा जगद्गुरु तुकोबराय पुढे तेवत ठेवतात. बरं, जगद्गुरु तुकोबरायांची ही वारस हक्काची भक्तीची परंपरा ती म्हणजे काही सामान्य नव्हती.
लाभलेली परंपरा 8 पिढ्या अगोदरची परंपरा होती. किती? 8 पिढ्या. आणि वारस हक्काने तुकोबरायांकडे आली आणि ती परंपरा तुकोबराय पुढे चालवतात. आता आपणही काही परंपरा चालवतो का नाही? बरोबर आहे की नाही? एक लहान मुलगा मला तंबाखू खाताना दिसला, त्याला म्हणलं, तुझं का वय आहे का तंबाखू खाण्याचं? तो म्हणे, महाराज गा बसा म्हणे. म्हणलं का बर? तो म्हणे, महाराज माझे पंजोबा खात होते, माझे आजोबा खात होते, माझे वडीलही खातात आणि तीच परंपरा मी पुढे चालवतो. आपणही परंपरा चालवतो, पण आपल्या अशा परंपरा आहे. पण तुकोबरायांची परंपरा म्हणजे सामान्य परंपरा नव्हती महाराज. तुकोबराय बोलतात ना, माझ्या वडिलांची मिरासे गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंग. किंवा तुकोबराय लई गोड बोलले बरं का. तुकोबराय म्हणतात, सज वडिला होती सेवा म्हणून पूजितो या देवा, म्हणून पूजितो या देवा, म्हणून पूजितो या देवा. बोलताना बोलून गेले बघा. तुकोबराय म्हणतात, सहज वडिला होती सेवा म्हणून पूजितो या देवा. आणि वारस हक्काने लाभलेली ही भक्तीची परंपरा तुकोबराय पुढे चालवतात. तुकोबरायांची म्हणजे ही भक्तीची परंपरा म्हणजे काय आपल्यासारखी नव्हती बरं का. आपलं असं असतं, 3 दिवसाचा सप्ताह असतो, वातावरण तयार होतं, मग आपण माळी घालतो. अशी तुकोबरायांची भक्ती नव्हती महाराज. आपलं असं पहिले काढले खोडं खाड आणि मग बसले देवा पुढं. संसारात झाली थंडी, मग हातात घेतली झेंडी. बरोबर आहे की नाही? पण तुकोबरायांची भक्तीची परंपरा अशी नव्हती. वारस हक्काने लाभलेली ही भक्तीची परंपरा जगद्गुरु तुकोबराय पुढं तेवत ठेवतात, चालू ठेवली बघा. आणि तेवत असताना एक दिवस त्या भक्ती मार्गामध्ये असा आला का जगद्गुरु तुकोबराय त्या भक्ती मार्गामध्ये एक दिवस साध्यापर्यंत जाऊन पोहोचले. भक्तीच्या साध्यापर्यंत जाऊन पोहोचले. परमार्थ व प्रपंचातला थोडक्यात फरक स्पष्ट करा असा जर कोणी प्रश्न विचारला तर त्याला सरळ उत्तर द्या. प्रपंच त्याला म्हणतात की ज्यातलं कर्तव्य कधी संपत नसतं, आणि परमार्थ त्याला म्हटला जातो की तो एक दिवस नेटाने केल्यानंतर परिपूर्णत्वात जात असतो. किंवा प्रपंच वा परमार्थातला अधिक थोडक्यात फरक स्पष्ट करायचा झाला तर ऐका. प्रपंच त्याला म्हणतात की ज्यामध्ये सातत्याने प्रश्नचिन्ह असतात, आणि त्याला म्हणतात की ज्यामध्ये फक्त पूर्णविरामच असतो. पूर्णविराम. प्रपंचामध्ये सातत्याने प्रश्नचिन्ह आहे बरं का. प्रपंचामध्ये अर्धविरामही नाही, पूर्णविराम तर नाहीच प्रपंचामध्ये, आपणा सगळ्यांना माहिती आहे. अर्धविरामही नाही. प्रपंचामध्ये सातत्याने प्रश्नचिन्ह आहे. एक सारिता तो पुढे उभा एक. बरोबर आहे की नाही? आपलं एक काम झालं की दुसरं काम आव असून उभं असतं, आणि दुसऱ्या कामावर मात करण्याचा प्रयत्न केला की तिसरं काम दुरूनच दिसतं, हे त्याही पेक्षा मोठं असतं. प्रपंचातलं कर्तव्य कधीच संपत नसतं महाराज. पण परमार्थिक जीवाचा जर विचार केला तर तो करत असताना त्या परमार्थ मार्गामध्ये, त्या भक्ती मार्गामध्ये नक्कीच तो परिपूर्णत्वात जात असतो. आणि जगद्गुरु तुकोबरायांच्या जीवनात सुद्धा तसंच घडलं. ही जी काय वारस हक्काने लाभलेली भक्तीची परंपरा होती, तुकोबरायांनी ती पुढे तेवत ठेवत असताना जगद्गुरु तुकोबराय त्या भक्तीच्या मार्गामध्ये एक दिवस साध्यापर्यंत जाऊन पोहोचले. साध्यापर्यंत गेले आणि जगद्गुरु तुकोबराय पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या रावळात जातात, देवाकडे जातात. आणि देवाकडे गेल्याबरोबर देवाला सांगतात, ए देवा, काम नाही झालो पायी रिकामा, झालो पायी रिकामा. काम नाही झालो पायी रिकामा, झालो पायी रिकामा. तुकोबराय देवाकडे गेले आणि देवाला सांगितलं, ए देवा, काम नाही झालो पायी रिकामा. आता मला एक सांगा,
काम नाही काम नाही असं संसारिक जीवाला म्हणता येईल का हो कधी? काय मत आहे तुमचं? कधीच नाही महाराज. काम नाही असं म्हणू शकत नाही महाराज. अधिक प्रपंचातला आणि परमार्थातला फरक जर स्पष्ट करायचा झाला तर ऐका. प्रपंचातलं कर्तव्य कधी संपत नसतं, उलट कर्तव्यशील. वाक्य डबल सांगतो ऐका. प्रपंचिक जीवाचा जर विचार केला ना तर कर्तव्य कधी संपत नसतं, पण आयुष्य संपून गेलेलं असतं महाराज. बऱ्याच लोकांचं असंच आहे, लय काही करायचं राहून गेलं पण आयुष्य संपून गेलं, त्याला काही इलाज नाही राहिला. पण परमार्थिक जीवाचा कधीतरी विचार करा, त्यांचं असं असतं कर्तव्य संपलेलं असतं आणि आयुष्य शिल्लक असतं. तुकोबरायांच्या जीवनात सुद्धा तसंच झालं महाराज. परमार्थिक क्षेत्रामध्ये कर्तव्य सगळं संपलं होतं, म्हणून तर तुकोबराय बोलले ना काम नाही काम नाही. काहीच काम उरलं नव्हतं, सगळं संपलं होतं. आणि मग अशी अवस्था आल्यानंतर तुकोबरायकडे जेव्हा देवाकडे गेले तुकोबराय, तेव्हा देवाला सांगितलं, हे देवा काम नाही आता मला काहीच काम राहिलं नाही, झालो पायी रिकामा. जगद्गुरु तुकोबरायांचं हे बोलणं पंढरीश पांडुरंग परमात्म्यानं ऐकलं आणि ऐकल्याबरोबर देवाच्या डोळ्यातून अश्रू यायला लागले, देव रडायला लागले. तुकोबरायांनी देवाकडे पाहिलं आणि देवाला विचारलं, हे देवा तुम्ही रडतात, रडण्याचं कारण काय? तेव्हा पंढरीश पांडुरंग परमात्मा म्हणतात, तुकोबराय मी रडतोय त्याचं कारण असं आहे, तुमच्यासारख्या संतांनी जर काम नाही असं म्हणावं तर मग आम्हाला कोण विचारणार? हा मुचिया भावे मजा देव पण. देवाला देव पण कोणामुळे हो? कोणामुळे? संतांमुळे. हे का विसरून राहिला असे? देवाला देव पण हे संतांमुळे. आणि संत जर असं म्हणायला लागले काम नाही तर मग आम्हाला कोण विचारणार आहे? जगद्गुरु तुकोबराय देवाला म्हणाले, देवा तुम्ही माझ्या बोलण्याचा काही गैरअर्थ केलाय, गैरसमज केलाय. काय गैरसमज केला? तुकोबरायांनी सांगितलंय काम नाही याचा अर्थ असा आहे, देवा माझी गरज संपली, आता मला गरज राहिली नाही, पण आवड मात्र अजून देवा माझी शिल्लक. आता गरज आणि आवड काय फरक आहे? तुकोबरायांनी काय सांगितलं? काम नाही याचा अर्थ असा आहे, माझी गरज संपली, पण देवा माझी गरज जरी संपली असली ना, पण आवड मात्र अजून शिल्लक आहे. आता गरज आणि आवड यामध्ये काय फरक आहे? मराठी भाषेमध्ये असे लय शब्द आहेत ते आपण एका अर्थाने उच्चारतो बरं का, एका अर्थाने, पण त्यांच्यामध्ये सूक्ष्म भेद असतो जरासा. काही शब्द सांगून जातो, खाणं जेवणं चरणं झोपणं पसरणं भ्रष्टाचार शिष्टाचार अत्याचार समाप्ती समारोप समारंभ सांगता अधिक लई असे शब्द, प्रचिती प्रीती शब्द सारखे वाटतात, पण प्रत्येक शब्दाचा अर्थ वेगवेगळा आहे. जसं खाणं जेवणं चरणं वेगवेगळं आहे महाराज. खात कोण असतं? कोण खात? तुमच्याकडे कोणी खात नाही वाटतं का? खात कोण असतं? खाणं हे क्रियापद माणसा करता लागत नसतं. माणूस कधी खात नसतो महाराज, माणूस जेवत असतो. खाणं हे जनावरांकरताय. तरी काही लोक म्हणतात, महाराज चला घेऊ खाऊन, झालं कीर्तन. बाबा खाणं हे आपल्या करता नाही, आपल्या करता जेवण आहे. कदाचित मनोज महाराज त्याला खाणंही कधी म्हणता येईल. ताट समोर आलं आणि ताटाला पाणी वगैरे न फिरवता अन्न हे पूर्ण ब्रह्म असा श्लोक वगैरे न म्हणता जो खात असेल त्याला खाणं म्हणता येईल. बैल असा कधी विचार करतो का हो? आपल्याला कडबा टाकला आणि मग आता आपण पाणी फिरवलं पाहिजे, श्लोक म्हटला पाहिजे. मी त्या बैलाबद्दल बोलतोय. हा, कदाचित त्याला आपण खाणं म्हणू शकतो, पण खाणं हे क्रियापद जनावरांकरताय, जेवणं माणसांकरताय. आणि चरणं हे लई वेगळं आहे महाराज. या दोघांच्याही पलीकडचं आहे चरणं. चरत कोण असतं? चरणं कळतं ना तुम्हाला? कोण चरतं? शेळी. या दिदी करता टाळी वाजव. तिच्या शेजारची न मग अशी बसचं उत्तर दिलं. आता तिच्या इकडच्या बाजूची जी काही दिदी आहे तिनं सांगितलंय शेळी. शेळी माणसं जेवत असतात, जनावरं खात असतात, आणि बकऱ्या ह्या चरत असतात. काय करतात? चरतात. कायम त्यांचं चरणं चालूच असतं महाराज. असं काही समजू नका का नुसतं बकऱ्या चरत असतात. ऐका बरं, भगवान परमात्म्यानं हे लई वेगळं मॉडेल निर्माण केलं बरं का.
याचं वैशिष्ट्य असं आहे, त्याचं इनकमिंग आणि आउटगोईंग बरोबरच चालू असतं. जसे ज्याच्या लक्षात येईल त्याने त्याने खाणं, जेवणं, चरणं हे वेगवेगळं आहे. जसं झोपणं, पसरणं सुद्धा वेगवेगळं आहे. या अजून 2G मध्येच वागतात का काय? विठाला विठाला विठाला. झोपणं पसरणं वेगवेगळं आहे. झोपणं कशाला म्हणायचं, पसरणं झोपणं कशाला म्हणायचं बघा. जसा झोपला असेल तसाच उठताना असेल, बाजीराव महाराज त्याला काय म्हणायचं? झोपणं. जसा झोपला असेल तसा उठताना असेल तर त्याला झोपणं म्हणायचं. मग पसरणं कशाला म्हणायचं? पसरणं झोपला होता 1 नंबरच्या खोलीत, पण सकाळी उठून आला 3 नंबरच्या खोलीत. शेजारची बाई धावत पडत आली, ती म्हणे मला माझं अंगण झाडायचंय, ते तुझं गिऱ्हाईक घेऊन जाय. ती म्हणे झाड ना, मग माझ्या गिऱ्हाईकाचा आणि तुझ्या अंगणाचा काय संबंध आहे? ती म्हणे येऊन पाय, तुझं गिऱ्हाईक माझ्या अंगणात झोपले. हे झोपलं होतं घरच्या स्वतःच्या अंगणामध्ये झोपताना, पण रात्री घाली लोटांगण मोकळे पटांगण आलं होतं शेजारच्या अंगणामध्ये. त्याला काय म्हणायचं? काय? पसरणं. थोडक्यात सांगतो बरं का, थोडक्यात ऐका. त्याची 5G असेल ना त्याच्या लगेच लक्षात ऐका. पसरणं कशाला म्हणायचं बघ. ऐका. झोपताना गादीवर, उठताना गादीवर. जरा चिनक्या कमीच उडाल्या बरं का. बॅटरी की डाऊन आहे का काय काय कळे ना मला. पण ऐका, परत एकदा सांगतो. झोपताना गादीवर, उठताना गादीवर. हा मराठी भाषा आहे महाराज. याला काय म्हटलं जातं मग? हा पसरणं. लई शब्द आहे, मला सगळे शब्द सांगून माझा वेळ नाही खर्च करायचा. मला गरज आणि आवड यातला फरक सांगायचा आहे बघा. तुकोबाराय देवाला म्हणतात, ते देवा तुम्ही माझ्या बोलण्याचा गैरसमज केलाय देवा. माझी गरज संपली देवा, माझं काम संपलंय, माझी गरज संपली. आता मला काही करायची गरज राहिली नाही, माझी गरज संपली. पण देवा माझी आवड अजून शिल्लक आहे. आता गरज आणि आवडीत काय फरक आहे का? गरज कशाला म्हणायचं आणि आवड कशाला म्हणायचं? जेवण करणं ही गरज आहे का आवड आहे? जेवण झाल्यानंतर तंबाखू खाणं ही गरज आहे का आवड आहे? आवड आहे. मग त्या आवडीला काय आचारसंहिता आहे का हो? दिवसातून एकच इडा खाला पाहिजे, एकच पुडी खाली पाहिजे. किंवा अधिक विचारतो, आंघोळ करणं गरज आहे का आवड आहे? परत विचारतो, आंघोळ करणं गरज आहे का आवड आहे? गरज आहे, बरोबर आहे का नाही? आंघोळ करणं गरज आहे. पण आंघोळ झाल्यानंतर पावडर लावणं गरज आहे का आवड आहे? आवड आहे. मग त्याला काय आचारसंहिता आहे का? दिवसातून एकदाच फासली पाहिजे, 2दाच फासली पाहिजे? नाही महाराज. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, ते देवा माझी गरज संपली आहे देवा, मला गरज राहिली नाही. पण माझी गरज जरी संपली असली ना देवा, पण आवड मात्र अजून माझी शिल्लक आहे. मग देवाने तुकोबारायांना विचारलं, ठीक आहे तुकोबाराय तुमची आवड अजून शिल्लक आहे असं जर तुम्ही म्हणतात, मग तुम्ही या आवडीच्या माध्यमातून काय कराल? त्याचं उत्तर जगद्गुरु आवडीच्या माध्यमातून आम्ही काय करू? गाऊ,
नाचू, विठू तुझा अनुवाद करू. आम्ही या 3 गोष्टी करू. जगद्गुरु तुकोबाराय म्हणाले 3 गोष्टी. पण ऐका, या 3ही गोष्टी हे वेगवेगळे संप्रदाय. तुकोबाराय बोलले गाऊ, नाचू आणि अनुवाद करू. पण हे 3 वेगवेगळे संप्रदाय बरं का. गाऊ ही नारदीय परंपरा आहे, नाचू ही हनुमतीय परंपरा आहे आणि अनुवाद करू ही गवळणींची परंपरा आहे, जी वेद व्यासांनी पुढे शब्दबद्ध केलेली आपल्याला पाहायला सापडते. तुकोबाराय म्हणतात आम्ही या 3 गोष्टी करू. गाऊ, नाचू आणि विठू तुझा अनुवाद करू. आता तुकोबाराय पहिल्यांदा गाऊ म्हणतात. आम्ही काय करू? गाऊ ही नारदीय परंपरा आहे. गाऊ म्हणतात बघा, गाऊ. तुकोबाराय गाऊ बोलले, पण काय गाऊ हे तुकोबारायांनी सांगितलं नाही बरं का. पूर्ण अभंगामध्ये गाऊ असं बोलले, पण काय गाऊ असं नाही बोलले. मग तुकोबारायांना नेमकी कुठलं गाणं अपेक्षित आहे? कोणतं गाणं? आता आपलं तर कायमचं गाणं चालू आहे का नाही? आणि आपलं संसारातलं रड गाणं तर कायमचंच चालू आहे. एक गाव आम्ही विठोबाचे नाम, एक गाव आम्ही विठोबाचे नाम, एक गाव आम्ही विठोबाचे नाम, एक गाव आम्ही विठोबाचे नाम. आणि कमी काम नाही आता, आणि कमी काम नाही आता, आणि कमी काम नाही आता. मोडली या वाट वृक्ष मधुचार, अत्यंत समर्पक प्रमाणे, अत्यंत गोड दिलंय प्रमाण. तुकोबाराय गाऊ बोलले, पण काय गाऊ हे नाही बोलले. मग जगद्गुरु तुकोबारायांना काय गाणं अपेक्षित आहे हे आपल्याला जगद्गुरु तुकोबारायांच्या इतरत्र वाङ्मयामध्ये आपल्याला शोधावा लागणार. संत महात्म्यांचे असे लय अभंग आहे, त्यांनी सांगितलंय करायला, पण कसं करा हे मात्र इतरत्र दुसऱ्या वाङ्मयामध्ये वा दुसऱ्या अभंगांमध्ये आपल्याला शोधावं लागतं. तेव्हा लक्षात येतं की त्यांना याच्याविषयी काय बोलायचंय. तसं जगद्गुरु तुकोबाराय इथं गाऊ बोलले, पण काय गाऊ हे नाही बोलले. आपलं कायमचं गाणं चालू आहे. बरं, आपलं गाणं असं आहे, आपल्याकडं ते आपण एक यंत्र बसवलंय आपल्या घरामध्ये. कुठलं? श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, ओम ओम भुवस्वहा आहे ना. ते गात असतं बघा, ते मंत्र गात, ते रामकृष्ण हरी भजन करत, आणि ज्याने ते लावलंय ना भिंतीला त्याचं तोंड पिक्चरचे गाणे म्हणते. मग आपलं ते गाव चालू आहे का? बरं, आमच्या या माता माऊलींचं लई गोड वैशिष्ट्य आहे. मला याही कायम गात असतात. आमच्या जनाबाई सुद्धा गायल्या, पण जनाबाईंचं गाणं वेगळं आहे, यांचं गाणं त्याही पलीकडचं आहे. मला जनाबाई गात होत्या, जनाबाई म्हणायच्या, पण ओव्या गायल्या जनाबाई. सुंदर माझे जाते ग फिरते बहुते का, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा. त्या जनाबाईचं हे गाणं होतं ओव्या, आणि आमच्या आजच्या या जनाबाईंचं काहीतरी वेगळंच गाणं आहे. बरं, यांचं वैशिष्ट्य असं आहे, माफी मागून बोलतो, तुम्ही गातात, पण त्या गाण्याचं वैशिष्ट्य असं आहे, तुम्ही काय गातात ते ऐका. तुम्ही खातात सासरचं आणि गातात माहेरचं. हे गाऊ बोलले का जगद्गुरु तुकोबाराय? काय खातात सासरचं, गातात माहेरचं. मी एकदा कीर्तना करता गेलो, फेटा बांधला आणि कीर्तनाच्या दिशेने निघालो. आणि रस्त्यानं जात असताना एक माता माऊली जात्यावरती दळण दळत होती. जात माहितीये ना, जात जे नावाप्रमाणे झालं म्हणजे काय, गेलं जात. आता जात, पास, शेण, वखर, बऱ्याचशा गोष्टी कदाचित त्या आपल्याला पुस्तकातून पुढील भविष्यामध्ये पोरांना दाखवावं लागतील. जात, वराटे, पाटे आता काही राहिले नाही महाराज, ते सगळे गेले. जात, त्या जात्यावरती एक माता माऊली एक गाणं गात होती. ती म्हणत होती, वाटीच्या वाट सरा. मला यांचं गाणं सांगायचं किती अतिशोक्ती बघा. तुकोबाराय काय हे गाऊ बोलले का? ऐका.
ती माता माऊली जात्यावरती दळण दळत असताना म्हणत होती, वाटीच्या वाटसरा काय पाहतो घराला, सोन्याचं कुलूप आहे माझ्या भावाच्या दाराला. ती काय म्हणत होती, सोन्याचं कुलूप आहे माझ्या भावाच्या दाराला. मी त्या कार्यकर्त्यांना विचारलं, म्हटलं हिचं माहेर कुठलंय? ते म्हणे महाराज हेच सासर आणि हेच माहेर. पुढच्या गल्लीमध्ये तिचं माहेर आणि या गल्लीमध्ये तिचं सासर. म्हटलं मग एक करा, आपल्याला त्या गल्लीने जायचंय. कीर्तनाकडे जाण्याकरता आपण त्या गल्लीतून जाऊ, त्या आळीतून जाऊ. ते म्हणे महाराज तिकडं भजन चालू आहे, पहिले कीर्तन करा. कीर्तन झालं का मग आम्ही तुम्हाला त्या गल्लीनं तुम्हाला ते सोन्याचं कुलूप दाखवण्याकरता गेलो. बाबा कीर्तन संपलं, पण माझ्या मनामध्ये एकच कुमकुमी होती, आजच्या पाकिटाबरोबर आपल्याला सोन्याचं कुलूप सुद्धा पाहायचं. कीर्तन संपलं, कार्यकर्त्यांना म्हटलं हो चला ना तेवढं सोन्याचं कुलूप पाहिलं. बरं ते कार्यकर्ते सुद्धा फार हाटकोर होते. ते म्हणे महाराज चला. गेले मला घेऊन. तिथं गेलो, तिचं घर पाहिलं, तिच्या भावाचा दरवाजा पाहिला आणि दरवाजाला कुलूप पाहिली. ती म्हणत होती सोन्याचं कुलूप आहे माझ्या भावाच्या दाराला, पण तिच्या भावाचं दाराचं कुलूप पाहिलं तर ते लोखंडाचं होतं. कशाचं होतं? लोखंडाचं. मी म्हटलं का हो, तिथं सोन्याचं म्हणत होती, येतं लोखंडाचं आहे. ते म्हणे महाराज तिचंच बरोबर आहे. अहो मी माझ्या डोळ्यानं पाहतोय, तिचं कसं बरोबर आहे? लोखंडाचं कुलूप आहे, ती सोन्याचं म्हणत होती. तरी ते कार्यकर्ते म्हणे महाराज तिचंच बरोबर आहे. म्हणलं कसं तिचं बरोबर आहे? तेव्हा मला त्या कार्यकर्त्यांनी सांगितलं, म्हणे महाराज त्याचं असं आहे, हिचा भाऊ आहे. आमच्या गावामध्ये एक सोन्या नावाचा सावकार आहे आणि हिच्या भावानं त्या सोन्या सावकाराकडून कर्ज घेतलं होतं. काय? सोन्या सावकाराकडून कर्ज घेतलं होतं आणि त्या कर्जाची काही परतफेड झाली नाही. मग घर तिच्या भावाचं आहे, पण दरवाजाला कुलूप मात्र त्या सोन्या सावकाराचं आहे. पण गाणं किती अतिशोक्ती बघा ना महाराज. सोन्याचं कुलूप आहे त्या सावकाराचं भावाच्या दाराला. हे गाऊ म्हणतात का? तुकोबराय गाऊ बोलले बघा, पण काय गाऊ हे नाही बोलले. पण पहिल्या प्रमाणातून आदरणीय महाराष्ट्रींनी सिद्ध केलं की तुकोबरायांना काय गाऊ अपेक्षित आहे. तर एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम, अनेकापे काम नाही येते. अधिक तुकोबरायांना काय गाऊ अपेक्षित आहे ऐका. तुकोबराय म्हणतात, सुखे से ब्रह्मानंदा गाऊ राम नाम सदा. सुखे सेव ब्रह्मानंदा गाऊ राम नाम सदा. हे नो हे मधुबादा काळदूत यमाची, काळदूत यमाची करू वासुदेव स्मरण देने तेरे बंधन. करू वासुदेव स्मरण देने तेरे बंधन. पण काय गाऊ हे नाही बोलले. पण तुकोबरायांच्या इतरत्र वाङ्मयामध्ये आपल्याला पाहायला सापडतं तुकोबरायांना काय गाणं अपेक्षित आहे. तर तुकोबराय म्हणतात आम्ही काय गाऊ. सुखे सेवू ब्रह्मानंदा राम नाम गाऊ सदा. काय बोलले तुकोबराय? किंवा तुकोबराय बोलले बघा, राम कृष्ण गीती गाता टाळाच्या फुल्या वाजवीत. चंदेया पुलिया नाचत निज घेऊनी फिरत गा. तुकोबराय म्हणतात आम्ही काय गाऊ. रामकृष्ण गीती गात गाऊ. हे जगद्गुरु तुकोबरायांना गाऊ अपेक्षित आहे. किंवा तुकोबराय म्हणतात आम्ही आधी काय गाऊ. राम वेळो वेळा आम्ही गाऊ राम वेळो वेळा आम्ही गाऊ राम वेळो वेळा आम्ही गाऊ राम वेळो वेळा आम्ही गाऊ. Yeah.
कुठलं गाणं अपेक्षित आहे? तुकोबराय म्हणतात आम्ही काय गाऊ, राम वेळोवेळा आम्ही गाऊ ओवी. आम्ही काय गाऊ राम, आम्ही काय गाऊ, एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम. गासीन तरी एकच गासी, नाही तरी राहे उभा. आम्ही काय गाऊ, फक्त विठ्ठल आणि रामकृष्णारी हेच आम्ही गाऊ. मग जगद्गुरु तुकोबराय गाऊ बोलले, पण ऐका. तुकोबराय काय गाऊ बोलले हे इतरत्र आपण शोधलं, पण ऐका. हे सगळं गाण्याकरता तुकोबराय म्हणतात 3 गोष्टी एकत्र आल्याशिवाय गाऊ हे क्रियापद घडत नसतं. मी काय बोलते आपल्या लक्षात येत आहे ना? हे सगळं गाण्याकरता तुकोबरायांचं म्हणणं असं आहे, त्याकरता 3 गोष्टी एकत्रित याव्या लागतात. कुठल्या कुठल्या ऐका. तुकोबराय बोलले लावणी मृदंग श्रुती टाळ घोष, देव ब्रह्मराचा आवडीने, देव ब्रह्मराचा आवडीने. 3 गोष्टी एकत्र याव्या लागतात, त्याच्याशिवाय गाऊ हे क्रियापद घडत नाही. तुकोबराय म्हणतात काय, कुठल्या कुठल्या 3? लावणी मृदंग, श्रुती म्हणजे विना, आणि टाळ घोष. या 3 गोष्टी गाऊ हे घडण्याकरता लागतात बरं का. पहिल्यांदा तुकोबरायांनी नाव घेतलं लावणी मृदंग. गाऊ हे क्रियापद घडण्याकरता मृदंग असावा लागतो. मृदंगच का घेतला? दुसरं वाद्य तुकोबरायांना का वाटलं नाही घ्यावं? वाद्य तर भरपूर होते ना, पण मृदंगच का घेतला? तर त्याचं कारण असं आहे, मृदंग हे एक सात्विक वाद्य आहे. कसं आहे? सात्विक वाद्य. मृदंग ही परंपरा आलेली आहे मृदंगाची सुद्धा, ती काय आता निर्मित नाही झाली. पहिल्यांदा हा मृदंग इंद्रवादी मृदंगम इंद्राने वाजवला, तदनंतर हा भगवान शिवजींनी वाजवला, तदनंतर भगवान शिवजींना प्रसन्न करून घेण्याकरता रावणाने वाजवला, आणि रावणाने वाजून भगवान शिवजींना प्रसन्न करून घेतलं. हा मृदंग गीतेमध्ये आलंय, सैनिकांना वीरशय्य निर्माण करून देण्याकरता पनवा नख गोमुख हा तिथेही मृदंग वाजवला गेला. हा मृदंग म्हणजे सामान्य नाही. हा मृदंग जर मृदंग वादकाने जर व्यवस्थित जर वाजवला तर हा मृदंग माणसाला समाधी अवस्थेपर्यंत घेऊन जातो. इतकी ताकद या मृदंगामध्ये. ते काय बोलतो आपल्या लक्षात येत आहे ना? मृदंग. म्हणून जगद्गुरु तुकोबरायांनी इतरत्र दुसरे कुठलेच वाद्य घेतले नाही, लावणी मृदंग असं जगद्गुरु तुकोबराय बोलले. गुरुवर्य श्रीराम महाराज नागपूरकर होऊन गेले बघा, पंढरपूरमध्ये असायचे. महाराजांकडे एक व्यक्ती गेला. महाराज कीर्तनातून नेहमी सांगायचे, महाराज म्हणायचे मृदंग हा सात्विक आहे, ढोल ताशे हे राजस आहे, आणि तबला पेटी हे तामस आहे. परत सांगतो, महाराज म्हणायचे ढोल ताशे तामस, तबला पेटी राजस, आणि मृदंग सात्विक. महाराज कीर्तनातून सांगायचे. एक जण श्रोता महाराजांकडे आला आणि महाराजांना म्हणाला, महाराज काय लोकांना येडं बनवता हो म्हणे तुम्ही. लोकांना कीर्तनातून सांगतात मृदंग, तुमचा मृदंग सात्विक आणि आमचे ढोल ताशे तामस. काय बोलता महाराज तुम्ही, लोकांना काय सांगतात? अहो मृदंग आणि ढोल ताशे या दोघांकरताही चामडं एकच आहे, मग तुमचा मृदंग सात्विक कसा आणि आमचे ढोल ताशे तामस कसे? त्यावेळेला महाराजांनी त्या व्यक्तीला लई गोड उत्तर दिलं होतं. महाराज प्रतिउत्पन्न मती उत्तर देणारे महाराज होते. महाराजांनी त्याला लई गोड उत्तर दिलं, गड्या ऐक म्हणे तुझे ढोल ताशे तामस का आणि आमचा मृदंग सात्विक का? तेव्हा महाराजांनी त्याला उत्तर दिलं होतं. महाराज म्हणे ऐक गड्या, तुझ्या घरामध्ये तुझी बहीण आहे. उत्तर देण्याची पद्धत फार वेगळी होती. ज्याच्या ज्याच्या लक्षात येईल त्याने घ्या. आमचा मृदंग का सात्विक आहे हे महाराजांनी त्याला सांगितलं होतं. तुझ्या घरामध्ये तुझी बहीण आहे, तुझी बायको आहे आणि तुझी आई आहे. तिघी जणी घरामध्ये, बरोबर आहे? तुझी बहीण, तुझी बायको आणि तुझी आई, या तिघींच्याही अंगावरती चांबडं एकच. चांबडं सारखं आहे की नाही? चांबडं एकच आहे, पण ते चांबडं कुठं लागलेलं आहे त्याच्यावरून ते सिद्ध होतं ते सात्विक आहे का ते राजस आहे का ते तामस आहे. याच्यापेक्षा खाली मला जास्त येऊन बोलता येणार नाही. विठ्ठल विठ्ठल मृदंगाला का सात्विक म्हटलं त्याचं कारण असं आहे, ते कुठं लागलेलं आहे ते फार महत्वाचं आहे. मृदंग हा कुठं लागलेला आहे महाराज, कुठं वाजवला जातो? तो भगवान श्री पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या कीर्तनात वाजवला जातो, देवाच्या भजनात वाजवला जातो. म्हणून हा मृदंग सात्विक आहे महाराज, सात्विक आहे. मी मगाशी बोलून गेलो या मृदंगाविषयी लई बोलल महाराज. माझं सुद्धा मृदंगाचं शिक्षण आदरणीय गुरुवर्य पांचाळ गुरुजींकडे झालेलं आहे. ऐका, मृदंग सामान्य नाही.
मृदंग हा माणसाला समाधी अवस्थेपर्यंत नेतो. मी त्याच्याही पुढे बोलण्याचा प्रयत्न करतो. मृदंग हा नुसतं सामान्य माणसाला समाधी अवस्थेपर्यंत घेऊन जाईल याच्यात नवल नाही. मृदंग वादकाने जर मृदंग व्यवस्थित जर वाजवला ना तर जनावरांना सुद्धा समाधी अवस्था प्राप्त होते. इतकी ताकद या मृदंगामध्ये महाराज, इतकी ताकद. घडलेला प्रसंग सांगतो थोडक्यात आणि पुढे चालतो. काय झालं, एक मोठा राजा, त्याला एक दिवस राजवाड्यामध्ये मृदंग ऐकण्याची इच्छा निर्माण झाली. मृदंग, मला सांगायचंय, मृदंग हा जनावरांना सुद्धा समाधी अवस्थेपर्यंत घेऊन जातो. ऐका, राजाला मृदंग ऐकण्याची इच्छा निर्माण झाली. राजाने फरमान काढलं, सांगितलं प्रधानाला, जा आपल्या राजवाड्यातल्या मृदंगाचार्याला घेऊन या, आज माझी मृदंग ऐकण्याची इच्छा आहे. मग ते प्रधानजी गेले मृदंगाचार्याकडे. बरं, हे मृदंगाचार्य म्हणजे काही सामान्य नसतात बरं का, महाराज तुम्ही सोडू ना, नाही तर तुम्ही जास्त मनावर घेऊन टाका. बरं, ते नाव दिलंय बरं का, मनोज महाराज, बाजीराव महाराज, त्यांना नाव दिलंय. त्यांना म्हटलं जातं कलाकार. काय म्हटलं जातं? कलाकार. कलाकार या शब्दाची व्याख्या अशी आहे, ऐका ऐका, कलाकार या शब्दाची व्याख्या अशी आहे, कल्ले तर कल्ले नाही तर गेले. हा प्रधानजी त्या मृदंगाचार्याकडे गेला आणि त्या मृदंगाचार्याला सांगितलं, आज राजांना मृदंग ऐकण्याची इच्छा आहे, चाल राजवाड्यात मृदंग वाजवण्याकरता. पण तो कलाकार होता, तो मृदंग वादक होता. त्याने सांगितलं, आज माझी मृदंग वाजवण्याची इच्छा नाही, माझा मूड नाही. रे राजाचं फरमान आहे, जाऊ दे, असू दे राजाचं फरमान, पण आज माझा मृदंग वाजवण्याची अजिबात इच्छा नाही, अजिबात माझा मूड नाहीये. तो प्रधानजी परत राजाकडे आला आणि राजाला सांगितलं, तू असं म्हणतो का आज माझा मृदंग वाजवण्याचा मूड नाही. राजाने लगेच फरमान काढलं, जा त्याला पकडून आणा आणि उन्मत्त झालेल्या हत्तीच्या पायाखाली तुडवा. त्याला पकडून आणलं. उन्मत्त झालेले चौतळलेले हत्ती होते. आता थोड्याच वेळामध्ये त्याला हत्तीच्या पायाखाली तुडवल्या जाणार होतं. पण मरणाऱ्याला शेवटची इच्छा विचारणं फार गरजेचं असतं. म्हणून राजाने त्याला जवळ बोलावलं आणि त्याला विचारलंय, आता तू थोड्याच वेळामध्ये उन्मत्त झालेल्या हत्तीच्या पायाखाली तुडवल्या जाणार आहे, बोल तुझी शेवटची अपेक्षा काय, इच्छा काय. त्यावेळेला त्या मृदंगाचार्याने सांगितलं, काही नाही महाराज, मला मृदंग वाजवा वाटतो म्हणे. काय म्हणे? राजा म्हणे, मग अशीच वाजवला असता तर काला इथपर्यंत हेलपटे आपण घेतले असते, पण नाही, माझी मृदंग वाजवण्याची इच्छा आहे म्हणे. बरं, राजा म्हणे, याची आता एकदा इच्छा पूर्ण करा म्हणे. त्याच्याकडे मृदंग दिला, मृदंग घेतला आणि मृदंगामध्ये काही ताल आहे बरं का. मृदंगात एक ताल, जपताल, त्रिताल आणि मृदंगामध्ये एक ताल आहे. म्हणजे एक ताल तर आहेच, पण परत एक असा एक ताल आहे, त्याला गजताल म्हटल्या जात. मृदंगामध्ये एक गजताल आहे. बरं ऐका, वाजवायला नाही लावी. विठ्ठल विठ्ठल गजताल. त्या मृदंगाचार्याने मृदंग हातात घेतला, मृदंग वादकानं, आणि त्या मृदंग वादकाने इतर दुसरे कुठलेही ताल न वाजवता त्याने गजताल वाजवायला सुरुवात केली. गजताल वाजवला. असा गजताल वाजवला महाराज. उन्मत्त झालेले हत्ती पुढे उभे होते ना, त्या उन्मत्त झालेल्या हत्तींनी तो गजताल ऐकला आणि ऐकल्याबरोबर ते चौताळलेले हत्ती त्या मृदंग वादकाच्या समोर येऊन उभे राहिले. उभेच नाही राहिले, ते खाली बसले आणि खाली बसून आपली सोंड मृदंगावरती ठेवली आणि निवांतपणे समाधी अवस्थेला प्राप्त झाले. मला महत्त्वाचं सांगायचंय, मृदंग हा नुसता सामान्य माणसाला समाधी अवस्थेपर्यंत घेऊन जाईल एवढीच ताकद नाही, तर जनावरांना सुद्धा समाधी अवस्थेपर्यंत घेऊन जाणारा हा मृदंग आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबारांनी इतरत्र दुसऱ्या कुठल्याही वाद्याचं इथं नाव नाही घेतलं. नाव घेतलं ते फक्त गाऊ हे क्रियापद घडण्याकरता, लावणी मृदंगच असं म्हटलं. म्हणून मृदंग हा गाऊ ही क्रियापद घडण्याकरता असणं फार गरजेचं असतं. आणि पुढं बोलले तुकोबाराय, श्रुती, लावणी मृदंग श्रुती म्हणजे विना. विना लय महत्वाचा आहे महाराज. विण्याशिवाय कुठल्याच गोष्टीला आपल्या संप्रदायामध्ये आरंभ नाही. बरोबर आहे की नाही? विना नामजप यज्ञ, तुमचा तो अखंड विना पहारा चालू आहे बघा. सप्ताहातला सगळ्यात मुख्य यज्ञ म्हणजे विनापार आहे. त्यालाच अखंड हरिनाम सप्ताह असं म्हटलं जातं. विनापारा नसेल तर त्याला अखंड हरिनाम सप्ताह म्हणता येत नाही. आणि देवाला तेच आवडतं महाराज. आवडे देवासी तो ऐका प्रकार, आणि नामाचा उच्चार रात्रंदिवस विनापारा असणं फार गरजेचं असतं. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणाले, लावणी मृदंग श्रुती म्हणजे विना, आणि शेवट बोलले टाळ. काय बोलले? टाळ. आता या सगळ्या टाळकऱ्यांच्या हातामध्ये जे टाळ आहे ना, ते टाळ सुद्धा सामान्य नाही.
हे टाळ माणसाला अणुहात दोन्ही नादापर्यंत घेऊन जातात. बोलले बघा माऊली, ज्ञानोबराय म्हणतात, गुळा गुळा वाजती टाळ, गुळा गुळा वाजती टाळ. विठू तुझा करवणवाद, जिकडे पहावे तिकडे सर्वमय गोविंद. आनंद रे विठोबा झाला माझे मणी, देखिले लोचनी विटे सहित पाऊले. जगद्गुरु तुकोबरायांच्या या अभंगाच्या संबंधाने बोलू गेलो. खरं तर 2 शब्दांच्या संबंधाने बोललोय बघा, पण जगद्गुरु तुकोबरायांना या शब्दाच्या संबंधाने सुद्धा असंच बोलायचं असेल असं मात्र माझा दावा नाही. पण माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे मला जसं बोलता आलं तसं बोलण्याचा प्रयत्न केला. झालेली सेवा भगवतचरणी समर्पित करतो. सेवा करीत असताना जे काय चुकलं असेल ते माझ्या बुद्धीचे दोष समजून माझी मला परत करा. जे काय बरोबर असेल ते आचरणात आणण्याचा प्रयत्न करा. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदेमज क्षमा करणे संती. नवे अंगभूत युक्ती नव्या उपदेश तुमचे बडबडिलो शेष. तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे. सगळ्यांनी एकदा मोठ्या प्रेमाने भजन. आदरणीय बाजीराव महाराजांचं म्हणणं होतं, एक बोबडी गवळणी तेवढी म्हणा. बघा, महाराजांची इच्छा आहे पण ऐका, विषय असा आहे. आदरणीय महाराजही सांप्रदायिक आहे, आपणही सांप्रदायिक आहोत. आपल्याला असं कुठेही काही करणं जरा शोभत नाही. आपण यापुढेही आता काय तुम्ही आणि मी म्हणजे काही लय वेगळा आहे असं काही नाही. यानंतरही परत कधी योग येतील आपण त्या संबंधाने विचार करण्याचा प्रयत्न करू. पुनश्च एकदा माझ्या सन्मुख बसलेल्या संपूर्ण मातृवर्ग असेल, पितृवर्ग असेल, माझ्या पाठीमागे उभी असलेली सगळी ज्येष्ठ वारकरी टाळकरी मंडळी, सगळी परिसरातली ही अत्यंत तोलामोलाची मंडळी आहे. पुनश्च एकदा या सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो आणि माझ्या वाणीला याच ठिकाणी पूर्णविराम देतो. विठ्ठल जय जय विठ्ठल.